सुनंदा, तुझ्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा. तू PhD करते, मेहनत घेते, याच्यात तुला यश मिळो. तू मला योगा शिकवला, त्याच्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली आहे. मी योगा रोज करते. तर तुला माझ्या तुझ्या 100व्या वर्षी मी तुला आशीर्वाद द्यायला असेलच. शुभ आशीर्वाद. What a happy thing that you have reached 65 years of useful life, doing so much of good work, social involvement, and at this ripe age you were able to even complete your doctorate. Wonderful, and congratulations. I wish you all the best for future contributions to the society, and see that we involve more and more in the yoga field to spread the yoga, especially in this crisis when there is so much of COVID spreading. You must do something to see that it is brought down. The curve has to flat down in the whole country. So I wish you all the best. Good luck, Sunanda, and happy birthday to you. Normally we do Trayambakam Yajamahe. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. We pray to Lord Shiva, the three-eyed Shiva, to remove all the dukkha, misery, stresses and diseases, and bring us to greater and greater health, happiness, and release us from all the bondages of misery and tensions and attachments of such demonic vices. Thank you. Wish you all the best. Peace, peace, peace. सुनंदा, आजच्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. आजच्या या लॉकडाऊनमध्ये व्हिडिओद्वारा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा योग आला, असा हा अद्भुत योगच आहे. जीवन म्हणजे खरं म्हणजे एक भावरम्य क्षणांची शृंखलाच आहे, आणि आपण जी श्वास घेतो त्या श्वासाबरोबर गुरुभक्तीच्या स्मरणात आणखी प्रिय व्यक्तींच्या सहवाद घालवलेले क्षण खरोखरच आपण कधी विसरू शकत नाही. दादांच्या सहवासातल्या त्या आठवणींचे भावरम्य क्षण, त्या क्षणांचा आस्वाद घेत आपण खरोखरच इथपर्यंत जीवनाचा टप्पा गाठलेला आहे. दादांचे स्मरण करून मी परत एकदा आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला देत आहे. तुझ्या जीवनातला आनंद चिरंजीव होवो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करून, स्वामी स्मरण करून आपण जीवनात आता परत नव्या जोमाने भावभक्तीपूर्ण जीवन आपलं जगायला लागूया. स्वामी समर्थ. नमस्कार सुनंदा मॅडम. आजचा दिवस आपल्या जीवनात फार महत्त्वाचा दिवस. खरं म्हणजे आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी, कारण आजचा दिवस म्हणजे उद्याचा संकल्प करण्याचा, आणि आजचा दिवस म्हणजे पाठीमागे जीवनात काय घडलं याचा ताळमेळ बसवायचा दिवस. अनेक वाढदिवस आपल्या जीवनात आले असतील, पण आजचा दिवस हा कायम स्मरणात राहणारा दिवस आहे. कारण आजच्या दिवशीच अनेक संकल्प आपण करणार आहात. दरवेळेला मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्य या जगात विशिष्ट ध्येयासाठी आणि विशिष्ट कार्यासाठी अवतरला आहे, आणि त्यामुळे या जगात वैविध्य आपल्याला आढळतं. आपलं कार्य पण असंच. आपलं कार्य म्हणजे समाजातील जे ज्ञान घेण्यासाठी तयार आहेत अशा सर्व साधकांना योगविषयक ज्ञान देण्याचं, प्रचारित आणि प्रसारित करण्याचं कार्य भगवंतांनी आपल्याला दिले असं मला वाटतं. जीवनात एक वेळ अशी येते
की तिथे स्पर्धा नसतेच. तिथे फक्त असतो तो आत्मविश्वास, समाजाला घडवण्याचा आत्मविश्वास. आज मला असं वाटतं की समाजाला घडवण्याचा जो संकल्प आपण केलेला आहे, त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपलं हे कार्य करत असताना, समाजाच्या संकल्पाचं कार्य करत असताना, एका बाजूला स्वतःचं अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी तर मनुष्य धडपड करतोच, पण दुसऱ्या बाजूला समाजाप्रती आपलंही काहीतरी योगदान असावं या जिद्दीला पेटून काहीतरी कार्यही करत असतो. आजच्या दिवशी आणि विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आपलं जीवनाचं अंतिम ध्येय तर प्राप्त होवोच, पण त्याचप्रमाणे समाजात ज्यांना ज्ञानाची तळमळ आहे अशा सर्व साधकांना आपल्यातर्फे योगविषयक ज्ञानाचं वाटप हो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला वाढदिवसाप्रित्यर्थ मनोमन हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. आदरणीय सुनंदा दीदी का आज जन्मदिन है. सुनंदा दीदी ने अपना संपूर्ण जीवन योग की सेवा में समर्पित कर दिया है. आने वाली पीढ़ियों के लिए नए नए तरीके से संशोधन कर योग की अन्यान्य विधि वो सबको बता रही है और उनका ये काम ऐसा ही आगे बढ़ता रहे, आसमान की ऊंचाइयों को छुए, इस प्रकार की शुभकामनाएं उनके जन्मदिन के अवसर पर मैं संजय मालपानी प्रेषित करता हूं और बहुत बहुत बधाई देता हूं. योगमय जीवन के लिए एवं समाज के लिए समर्पित होने के लिए उनको सादर वंदन करता हूं. I am very glad to learn that it is Sunanda's birthday. She is a dynamo. She has taken her arena to great heights. I wish her all the best for her rest of her life from myself and my wife Jayashree. All the best. Thank you. Good morning, Bhabhi. You have been an inspiration to me. You have always encouraged and promoted young minds. Please continue doing so, as it has enlivened many lives. Please keep smiling as always. Wishing you a very happy birthday. Stay safe and have a wonderful day. हॅलो मॅडम, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज या डिजिटल माध्यमातून हा शुभेच्छांचा घाट घातला आहे आणि तुम्ही उत्तरोत्तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहात. योगा हे आता तुमचं विशिष्ट असं फील्ड आहे. तर येणाऱ्या वर्षात आणि येणाऱ्या आगामी सगळ्याच वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडनं आजपर्यंत खूप शिकायला मिळालं आहे. तुमच्यातली धडाडी, काम करण्याची जिद्द आणि असे अनेक गुण हे तुमचे वेळोवेळ मी पाहिलेले आहेत आणि त्या सगळ्याचा मला फायदा झालेला आहे. तर आज डिजिटल माध्यमातून या शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. धन्यवाद. सुनंदा भाभी, विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं. भाभी जी हैज़ बीन अ ट्रू इंस्पिरेशन टू आवर सोसाइटी एंड अ मेंटर टू मी. I know her way back 1996 when I first came to Pune from Malegaon. The city was very new to me, but many of these stalwarts in our society, Sunanda Bhabhi, Durga Bhau, Atul Bhau, Bhagiraji Tapadia, Omkarnathji Malpani, Rajendraji Tapadia, and many more, the whole institution of MVPM, I think they just adored students like us and have ensured to extract the best talent, and Bhabiji counted on me, deviated from the whole process part and gave me admission in the OT hostel. She just told that this guy has a spark, let's give an admission to this person. From that day to today, the journey has been very very satisfactory and I truly owe to her. From then I have been in touch with her, got a lot of moral support
time to time. Such a down to earth lady she is, always available for help. Super talented, we all know her multi-faceted personality she is, from the oratory skills, brilliant thought leadership, to the stock market institution, from the arena multimedia initiative, to the very recent yoga initiative. Bhabhi has been always active in social life, giving back to the society very meaningfully. So I think we wish her all the best, lots of happiness, smiles, love and affection to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sunanda. Happy birthday to you. Hello Sunanda, happy birthday. Ours is an unusual friendship. So far away and yet so near to my heart. You have been a real inspiration to me. You're such a positive person and such an enthusiastic person that you are one of the most enthusiastic and positive person I know in my life. 65 is just a number. Wishing you a very happy birthday and wishing you health, joy, happiness today and always. Love you Sunanda. प्रिय सुनंदा जी, जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा। वैसे तो आपके बारे में बहुत कुछ कह सकते हैं, लेकिन ब्यूटी विद ब्रेन यह एक ही शब्द आपको वर्णन करने के लिए सफिशिएंट है। मैंने आपको पहली बार एक स्टेज प्रोग्राम में देखा था। स्टेज पर एक सुंदर कॉन्फिडेंट व्यक्ति बैठी थी, बोलने में उसकी बहुत बुद्धिमत्ता झलक रही थी और तभी से मैं आपकी फ़ैन बन गई। मैंने आपसे फ्रेंडशिप की कामना की थी और नॉलेज शेयरिंग फोरम में हमारी दोस्ती अच्छी हो गई। आपने अब तक बहुत सारी डिग्रियां प्राप्त की है, लेकिन आज तक आपको ज्ञान पाने की और बांटने की लालसा बरकरार है। आपके इस व्यक्तित्व के लिए आपको शतशः नमन। आप हमारे लिए हमेशा प्रेरणा है और प्रेरणा रहेगी। आपने इससे सभी आपके कार्य क्षेत्र में बहुत आघाड़ी पे काम किया है, लेकिन उसके साथ आपने अपनी पारिवारिक जिम्मेदारियां भी बहुत बखूबी निभाई है। आपको भगवान सुखी संपन्न दीर्घायु प्रदान करे, यही प्रार्थना करती हूँ। पुनश्च आपको आपके जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा। सुनंदा राठी, आज आपले वाढदिवस, आपणास खूप खूप शुभेच्छा। आपले व्यक्तिमत्व म्हणजे एक त्रिवेणी संगम आहे, की नॉलेज, पॉवर आणि विजडम याचा त्रिवेणी संगम आहे। कुठेही जा, सुनंदा राठीचे लिडरशिप क्वालिटी आणि प्रेझेंटेशन स्किल्स हे सर्वात वेगळे असतात। महेश्वरी विद्यापीठ मंडळाच्या एकमेव महिला अध्यक्ष म्हणून आपण कार्य केलं आणि आपल्या कार्यकाळात महेश्वरी मंडळाची खूप प्रगती झाली, याच्याबद्दल सर्व श्रेय आपलं जाते। महेश विद्यालय पुण्यातील एक छोटीशी शाळा आपण आणि डॉक्टर राठींनी मिळून जी सुरुवात केली, ती शाळा आज एक मोठी शाळा आणि खूप चांगली शाळा झालेली आहे, याचं खरोखरीच अभिमान आपणा सर्वांना आहे। योगामध्ये आपण जे कार्य करत आहात, त्यामुळे आपल्या फाउंडेशनतर्फे जे आपण शिकण्याची सोय केलेली आहे, ती खरोखरीच फार चांगली आहे। आपणास व आपल्या कुटुंबियास खूप यश मिळो आणि आपणास परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। सुनंदा का जन्मदिन, उसे मन से बहुत बहुत बधाई। और आज का तो जन्मदिन विशेष है, आज तो पोता भी साथ है, तो फिर क्या कहना है। ऐसे तो सुनंदा को मैं बहुत पहले से जानती हूँ, परंतु जब हम रोहा से पूना आए उसके बाद मैं ज़्यादा संपर्क में आई उसके। बहुत ही सीधी और सरल टैलेंटेड लेडी, हर एक को उसके साथ बड़ा कंफर्टेबल लगता है। उसे ज़रा भी अभिमान नहीं है। उसने एस प्यासा में रिसर्च किया, वहाँ उसका योगदान बहुत है
उसे डॉक्टरेट भी मिली। और अरेना तो उसका अपना कार्यक्षेत्र है ही। जब जब अरेना में कुछ प्रोग्राम होता है तो हम लोगों को बुलाती है और हम लोग भी बहुत शौक से जाते हैं। उन्हें हमें बहुत अच्छा लगता है और पता उसकी मेहनत उस सब में हमें नज़र आती है। सुनंदा वक्तृत्व कला में भी उतनी ही निपुण है। उसका बोलने का ढंग, पॉज लेके बोलने की शैली बहुत ही अच्छी है। इतना सब होते हुए भी उसके साथ अपने को रहते हैं तो बड़ा कंफर्टेबल लगता है। ऐसा नहीं लगता कि अरे ये बहुत होशियार लेडी है और कैसे क्या अपने साथ बिहेव करेगी, ऐसा बिल्कुल भी नहीं है। किसी ने कहा है की फळा फुलांनी लगडलेला वृक्षच वाकलेला असतो। सुनंदा के बारे में बड़ा सार्थ लगता है। इतनी टैलेंटेड, होशियार, अष्टपहलू व्यक्तिमत्व, फिर भी बहुत विनम्र और झुकी हुई है। सबको साथ लेकर चलने वाली है। इस मेरी फ्रेंड को पुनः एक बार बहुत बधाई और भगवान से प्रार्थना है कि उसे खूब आयु आरोग्य दे। एंड में 2 लाइन्स बोलती हूँ। सुदिनम सुदिनम तव जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम जीवेत शरदः शतम शतम भवतु मंगलम जन्मदिनम। Media, in which she gained some 2 international appreciation awards also. Simultaneously, she was she was the chief editor of well-known magazine Bhagya Sanket, which also gained a great momentum in the market. Though it was a Diwali magazine, its esteem of that magazine was so high that people used to keep with them like a book, like a grantha. After some period, she closed that chapter also and she entered in the field of Yoga Shastra with her new guru, who is based in Bangalore, Dr. Nagendra ji, who is a very pure-hearted and a real devoted person to the movement of all the Oriental sciences, I'll say. So, we'll see as the age culminates more than 60 and all that, how the lady started at the age of 25 and now gracefully after the 60, she is in the ultimate science of Yoga Shastra. Its journey is absolutely amazing journey she has done. Hi everybody. I am very happy to speak on the magic personality, a lady named Sunanda Rathi. She has many feathers of success in her crown. Basically, being the commerce graduate and connected to the field, the most dynamic field of shares, she lived in that field for more than 10 years and proved her independent, a different chair also. During all this journey in share market, she was connected with a grand master, Mr. M.D. Bhatt, who is considered as Bhishmacharya of astrology. And she considered herself to be as a Manasa Kanya and gained a good knowledge, love and affection of M.D. Bhatt sir. With some more duration, she almost left that field and entered in the field of computers, networking, arena multimedia, in which she gained some very pure-hearted and a real devoted person to the movement of all the Oriental sciences, I'll say. So, we'll see
as the age culminates more than 60 and all that, how the lady started at the age of 25 and now gracefully after the 60, she is in the ultimate science of Yoga Shastra. Its journey is absolutely amazing journey she has done. There lies a great contribution in her personality of her father, who was one more very magnificent but very silent person in the field of astrology. I am very happy for giving all this, my connectivity with this great lady, Dr. Sunanda Rathi. Thank you. हैप्पी बर्थडे सुनंदा ताई। मिठाई हम अपने अपने घरों में खाएंगे आपके जन्मदिन की। प्रसन्न चित्त, प्रसन्न वदन और प्रसन्नता की महक को चारों ओर बिखेरने वाली डॉक्टर सुनंदा जी को ढेर सारी शुभकामनाएं। मुझे पूछा गया, तुमचं आणि सुनंदा राठींचं काही नातं आहे का? अहो, नाती तर आमची एक नाही अनेक आहेत, पण आमचं नातं आगळं वेगळं आहे, प्रेमाचं, मैत्रीचं आणि गोड मधुर सुदृढ़ नातं। जीवन में आप स्वस्थ, व्यस्त और चुस्त रहे। योगा का प्रसार, योगा का प्रचार, ये मानव सेवा का अभियान आपके द्वारा बहता रहे, बढ़ता रहे, जिससे लोगों को निरामय जीवन का लाभ मिल पाए। जीवन में आप स्वयं निरामय, आनंदमय, सुखमय जीवन बिताए। अंत में सुदिनम सुदिनम तव जन्मदिनम, सुदिनम सुदिनम तव जन्मदिनम, भवतु मंगलम जन्मदिनम, भवतु मंगलम जन्मदिनम, भवतु मंगलम जन्मदिनम। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। गुरुपौर्णिमेनंतर येणारा सुनंदा मॅमचा वाढदिवस। गुरुपौर्णिमेला मला नेहमीच त्यांची आठवण येत असते। कळत नकळत आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती आपला केव्हा आदर्श होऊन जातात ते आपल्याला समजत सुद्धा नाही। अनुकरण करावे अशी व्यक्ती नेहमीच गुरुस्थानी असते। खरं तर त्या माझ्या बॉस, पण कधी आमचे मैत्रीत रूपांतर झाले ते समजलेच नाही। सौंदर्य, बुद्धी, ऐश्वर्य या सर्वात फिट असणाऱ्या मॅम किती कष्टाळू आहेत, कामासाठी किती जिद्दी आहेत, हे सर्व मी खूप जवळून पाहिलंय। ऑफिसमधील काम असो, योगा असो, स्वतःचा फिटनेस असो, सर्वच बाबतीत त्या खूपच परफेक्शनिस्ट आहेत। माणसे सांभाळण्याची त्यांची हतोटी, अशा कितीतरी गोष्टी। एखाद्या माणसात किती गुण असू शकतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मॅम। अशा ह्या माझ्या मॅमना शारीरिक, मानसिक चिरतारुण्य लाभू दे, त्यांची नवीन नवीन आव्हाने पूर्ण होऊन दे, ह्याच माझ्याकडून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सपोर्ट सिस्टीम, म्हणजे आदर्श राठी फॅमिली, खास करून आमचे डॉक्टर सर, त्यांनाही माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। परत एकदा हॅपी बर्थडे मॅम। शेवाले दादा ग्रहांकित मासिक पत्रिका का संपादक, और ये मेरी मिसेस पुष्पलता मैडम, दोनों भी हम डॉक्टर सुरेंद्र राठी और डॉक्टर सुनंदा राठी के बहुत अच्छे खास दोस्त हैं। हमारी फैमिली फ्रेंडशिप है। डॉक्टर सुनंदा राठी जी का और मेरा परिचय तो बहुत सालों से है, 35 साल से भी ज़्यादा परिचय उनका और हमारा फैमिली का है। सुनंदा राठी जी के बारे में मैं एक ही लाइन बोल सकता हूँ, मैडम जहाँ भी हाथ डालेगी बिल्कुल सक्सेस दिखाएगी। उन्होंने ज्योतिष सीखा, ज्योतिष में भी उन्होंने अव्वल क्रमांक प्राप्त किया ज्योतिष परिषद पुणे का।
उसके एजुकेशनल क्वालिफिकेशन भी सभी को मालूम है। इन्होंने डॉक्टर गोसावी के अंडर डॉक्टरेट किया है। माहेश्वरी समाज के वो ऑल इंडिया लेवल के ऊपर उनका बहुत बड़ा काम है। और एस्ट्रोलॉजिकल फील्ड में उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है। इनका जो भाग्य संकेत जो दिवाली इशू निकलता है हर साल, उसका तो रिकॉर्ड हो गया। ग्रहांकित के साथ में मैं भी उसका डिस्ट्रीब्यूशन करता हूं और बहुत उसके रीडर्स हैं। मैडम ने अभी डिसीजन ले लिया दूसरे काम की वजह से। इन्होंने अभी 25 साल से भी ज़्यादा भाग्य संकेत का प्रकाशन करके ज्योतिष विश्व में बहुत भारी काम किया है। अभी मैडम योगा के लिए ध्यान दे रही है और उनका भी नाम योगा के हिसाब से नेशनल लेवल पे वो काम कर रही है। और सभी जो भी काम मैडम करना चाहती है उसमें उनको बहुत अच्छा सक्सेस मिलता है। उनकी कुंडली भी ऐसी है, बहुत प्रभावशाली उनका काम रहता है। दिल से काम करते हैं इसीलिए सक्सेस मिलता है। मैं उनके बर्थडे के शुभ अवसर पर उनको ढेर सारी शुभेच्छा व्यक्त करता हूँ। डॉक्टर सुरेंद्र राठी जी को भी बहुत शुभेच्छा देता हूँ। राठी मैडम, डॉक्टर सुरेंद्र राठी और उनका परिवार, उनके लिए मैं बहुत मेरी तरफ से शुभकामनाएं देता हूँ। डॉक्टर सुनंदा राठी को मेरी तरफ से भी बहुत सारी शुभकामनाएं हैं। नमस्कार. डॉक्टर सुनंदा राठी यांचा आज वाढदिवस. तुम्हाला प्रथमतः माझ्याकडून व माझ्या कुटुंबियांच्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. वास्तविक आपला परिचय हा 1983 पासूनचा. SNP कॉलेजमध्ये मी 1983 साली नोकरीच्या निमित्ताने आलो. त्यावेळेस आपली ओळख झाली, परिचय वाढत गेला. एक वर्षामध्येच खरं पाहिलं तर तुम्ही SNPतली नोकरी सोडून दिली माझ्या अंदाजाप्रमाणे 1985 साली. आणि त्यानंतरच्या काही वर्षात तुम्ही लगेच शेअर ब्रोकरशिपच्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. शेअर ब्रोकरशिपचा व्यवसाय आपण अतिशय यशस्वी रीतीने केला आणि त्यानंतर त्याही व्यवसायात तो व्यवसाय चालू असताना म्हणा किंवा तो व्यवसाय थोडासा कमी करून पब्लिकेशनच्या व्यवसायामध्ये गुंतलात. त्याच सुमारास कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आपण काढली आणि त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संगणकाचं शिक्षण समाजातल्या विविध गटाला देण्याची आपण सुरुवात केली. मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की आपलं करिअर उंचावत नेत असताना आपण कुठे थांबायचं, कुठली ॲक्टिव्हिटी केव्हा सुरू करायची याचा एक अंदाज आपल्याला खूप चांगल्यापैकी होता. त्यामुळे SNDTतली नोकरी असो, शेअर ब्रोकरशिपचा व्यवसाय असो, त्यानंतर आपण सुरू केलेली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, पब्लिकेशन आणि आज आपण नव्याने योगा इन्स्टिट्यूट काढून योगाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. कोणत्या वयात काय गोष्टी कराव्या याचंही भान मला असं वाटतं की तुमच्याकडे खूप चांगल्यापैकी आहे. 1983 ते जवळजवळ 2020 30 वर्षाचा हा आपला परिचय. या परिचयामध्ये आपण खरं पाहिलं तर कुटुंबियांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर खूप जवळ आहे. आपली कन्या रेणू किंवा आपला मुलगा आशिष यांना अकाउंट्सचं मार्गदर्शन करण्यासाठी मला आपण सांगितलं आणि ती जबाबदारी मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित पार पाडली. त्यातला पुढचा भाग असा आहे की रेणूचा मुलगा जो मानव हा माझ्याकडे नंतर काही अकाउंटच्या स्पेशल मार्गदर्शनासाठी आला होता. अशा रीतीने शिक्षणाच्या निमित्ताने खरं पाहिलं तर आपला परिचय झाला आणि तो आपण अशाच रीतीने वाढवत नेलात. वास्तविक पाहता एक वेगळ्या प्रकारच्या क्लासमध्ये तुम्ही वाढलेला. समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नाव तुम्ही स्वतःचं निर्माण केलं. पण तरीसुद्धा समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची तुमची जी वृत्ती आहे, तुमचा जो स्वभाव आहे,
मला असं वाटतं की तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. आणि त्यामुळेच त्या एका मुद्द्यामुळे खरं पाहिलं तर आपली मैत्री गेली 36 वर्ष अजूनही आहे, अजूनही आपली टिकून राहील. अनेक वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये आपण एकत्र येत असतो, भेटत असतो आणि आपल्यातला जो स्नेह आहे, आपली जी मैत्री आहे, तो आपण अजूनही चांगल्यापैकी टिकवून ठेवू शकतो. खरं पाहिलं तर वुमेन एम्पॉवरमेंटचं एक अतिशय उत्तम उदाहरण या अर्थाने एक तुमच्याकडे पाहणं, असं मी म्हणेन की एक समाजाला एक आदर्श आपण निर्माण करून दिलेला आहे आणि एक चांगलं उदाहरण म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आपल्याला आपला इतिहास किंवा आपण एकूण समाजासाठी करत असलेलं काम हे पाहत असताना मला नक्कीच आपला आलेख उंचावत गेलेला वाढता स्वरूपामध्ये दिसतो आहे. अजून एक मुद्दा मला उल्लेख करावा असं वाटतो की आपण खूप वर्षांपूर्वी PhDचं शिक्षण पूर्ण केलं. आज या वयामध्ये सुद्धा योग हा विषय घेऊन आपण डबल PhD करत आहात. नक्कीच खूप काही कौतुकाचा हा विषय आहे. आणि त्यामुळे शिक्षणाला वय नाही, शिक्षणाला कुठल्याही प्रकारची वयाची बंधनं नसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपण शिक्षणही घेत आहात आणि प्रचार आणि प्रसाराचं योग क्षेत्रातले एक अतिशय उत्तम कामही करत आहात. समाजामध्ये एक चांगलं नाव या निमित्ताने आपण निर्माण केलेलं आहे. याचा मला व्यक्तिगत माझ्या कुटुंबियांनासुद्धा खूप खूप काही आनंद आहे. माहेश्वरी समाजाच्या माध्यमातून आपण एक शाळा पण अतिशय उत्तम रीतीने चालवली. अनेक वर्ष त्याच्या विकासामध्ये, त्याच्या वाढीमध्ये आपण योगदान दिलं. त्यामुळे हा शिक्षण क्षेत्राशी असलेला आपला संबंध, समाजाशी असणारी आपली बांधिलकी आणि ह्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ह्या समाजाला आणि पर्यायाने आपण काहीतरी देशाला आपलं योगदान दिलं पाहिजे, ही भावना तुमची जी आहे ही मला नक्की खूप खूप अपील करणारी वाटते. कारण मी स्वतःही सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला हे तुमचं जे काही हा जो तुमचा अप्रोच आहे तो मला असं वाटतं की जास्त मला कौतुकास्पद वाटतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्यासोबत सगळे जी काही तुमची जी काही या विकासामध्ये असणारी जी टीम आहे, या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हाय सुनंदा, कशी आहेस? आज तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा आणि अर्थातच वयाचा अंदाज घेऊन तुला खूप खूप आशीर्वाद. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सुनंदा, ज्या वेळेला तुझ्या या ऑफिसमधल्या मैत्रिणींनी मला फोन केला आणि तुझ्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेची तुमची आणि तिची कशी ओळख झाली वगैरे विचारलं, त्यावेळेला अक्षरशः आपल्या महाविद्यालयामधला सगळा जीवनपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तुला आठवतंय, तू पहिल्यांदा ज्या वेळेला महाविद्यालयात प्रवेश केलास, इनामदार सर तुला घेऊन कॉमन रूममध्ये आले आणि अक्षरशः तुला बघून आमचे सगळ्यांचे डोळे विस्फारले. याचं कारण इतक्या टापटिपीत, इतक्या व्यवस्थितपणानं, इतक्या सुंदर रीतीनं तू जो तो प्रवेश केलास, तो आज तागायत आमच्या मनामध्ये कायम आहे. सुनंदा, आपले विषय जरी वेगळे असले तरी कॉमन रूममध्ये आपण सगळे एकाच विषयावरती खूप मजा करायचो, गप्पा मारायचो, सहलीला जायचो, एकमेकांचे विचार वाटून घ्यायचो, सुखदुःखामध्ये सहभागी पण व्हायचो. खरं तर तीच तर आपली शिदोरी आहे नाही का पुढच्या या आयुष्यासाठी. आम्ही रिटायर झालो खरं, पण तू मात्र रिटायर नाही झालीस. अनेक उद्योग तू करत राहिलीस, अजून करतेस. अनेक कल्पना तुझ्या तू प्रत्यक्षात उतरवल्यास. तुझी जिद्द, तुझा उत्साह आणि अर्थातच तुझ्यामध्ये असणारी जी उर्मी आहे ना, ती खरोखर बिनतोड आहे. आणि त्यामुळेच खरंच अनेक वेळेला असं वाटतं, कुणी आपल्याला विचारलं तर हो, ती माझी मैत्रीण आहे हे अभिमानाने सांगता येतं. खूप गोष्टी तुझ्यापासून आम्ही शिकलो. महाविद्यालयात आम्ही आलो खरं, यायचो, व्यवस्थित असायचो, पण तुझ्याकडे पाहिलं ना की मग टापटीप इतकंच असावं,
लोकांच्या समोर प्रेझेंटेबल कसं असावं हे तुझ्याकडनं शिकलं आणि ते आज तागायत. खूप छान छान असे प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे आपण जवळ आलो, आपण मैत्र झालो. अनेक ठिकाणी तुम्हाला व्याख्यानांना बोलवलंस, सभागृहामध्ये व्यासपीठावरून कसं बोलायचं हेही तू काही टिप्स माझ्याकडनं घेतल्यास आणि नंतर अर्थातच तू स्वतःच्या पायावर ठामपणानं मस्त उभी राहिलीस. आज तुझं एक वेगळ्या छान तिचं नाव आहे, एक वलय आहे प्रसिद्धीचं तुझ्या भोवती आणि म्हणूनच तू खूप आवडतेस मला. इथून पुढचा हा सगळा प्रवास ना तुझा खूप आनंदाचा होईल याची नक्की मला खात्री आहे. एकच सांगते, एक आपण मैत्रीण आहोत आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुला कधीही सुप्रियाची आठवण आली तर सुप्रिया नेहमी तुझ्या पाठीशी असेल याची खंबीरपणानं तुला हात देणारी असेल, तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप देणारी असेल हे नक्की लक्षात ठेव. पुन्हा एकदा तुला आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. मी डॉक्टर जयश्री जोशी सुनंदा राठीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर सुनंदा राठी एक अद्भुत रसायनाची व्यक्ती, SNDTमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमातील नोकरीसाठी रुजू झालेली, आकर्षक व्यक्तिमत्वाची, नीटनेटकी, शिस्तबद्ध, अत्यंत उत्साही, दिलखुलास अशी गप्पा मारणारी माझी सखी. खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे, पण अगदी मैत्रिणीसारखी वागणारी, नोकरीतल्या अडीअडचणी समजून घेणारी, वैयक्तिक आयुष्य असो किंवा संसाराच्या जबाबदाऱ्या असो, नवनवीन अभ्यासक्रम हाताळणे असो की नोकरीतील वाटचाल असो, सर्व कसं आखीव रेखीव नियोजनबद्ध पद्धतीने केलेली वाटचाल. सुनंदा ही कॉमर्स शाखेतील विद्यार्थिनी. याही क्षेत्रामध्ये तिने सर्वोच्च अशी डॉक्टरेट पदवी मिळवली. याच क्षेत्रामध्ये शेअर्स, संगणकशास्त्र, ॲनिमेशनशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिने यश मिळवलं. तिला ज्योतिषशास्त्रामध्ये पण रस आहे. त्यातही तिने खूप सखोल असा अभ्यास केलेला आहे. अनेक परिषदामध्ये तिने भाग घेतलेला आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून आज बरीच वर्ष ती भाग्यसंकेत हा दिवाळी अंक काढते. त्यातही उच्चांकी खप तिने केलेला आहे. आता तर काय म्हणे योगशास्त्रामध्ये शिरलेली आहे. पतंजली, रामदेव बाबा यांचे क्षेत्र तिने निवडलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये तिने मोठी संस्था उभी केलेली आहे. समाजाच्या निरोगी आयुष्याकरता तिने वेगवेगळे प्रयोग सुरू केलेले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवत ती नावारूपाला येत आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. अशाच यशाच्या पायऱ्या चढत राहो याकरता तिला निरोगी आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या तिला खूप खूप शुभेच्छा. तिच्या या यशामध्ये डॉक्टर राठींचा पण फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन आणि या दोघांना पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुनंदा राठी मॅडम, आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. खरे तर 1981 साली SNDT महाविद्यालयामध्ये आपला सहकारी प्राध्यापक म्हणून परिचय झाला. काही काळ आपण विद्यापीठामध्ये SNDT कॉलेजमध्ये एकत्र कामही केलं. त्यानंतर गेल्या 30-40 वर्षामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये जे महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलं त्याविषयी आम्हाला अभिमान आहे. प्रकाशन क्षेत्र असेल, ज्योतिषशास्त्राचा विषय असेल, लायन्स क्लबच्या माध्यमातून असेल किंवा आता सध्या आपण करत असलेलं योग प्रशिक्षण या संबंधात आपण केलेलं कार्य असेल,
या सगळ्या कामाविषयी आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपलं हे कार्य असंच चांगल्या पद्धतीने चालू राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. समाजाच्याही आपल्याकडनं अपेक्षा आहेत. आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दीर्घायू चिंतितो. धन्यवाद. Dr. Rathi, my dear teacher, wishing you a wonderful birthday. Thank you for being my best mentor. I feel so lucky to have you as my teacher. May God shower His choicest blessings upon you. Have a great life. Thank you. चिरञ्जीव 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 सुखी भव. शतं जीव शतं जीव सुखी भव. विद्या विनय विधि विनायकं रक्षतु. ध्यानदान दानदीप सदाशिव रक्षतु. शतं जीव शतं जीव सुखी भव. चिरञ्जीव 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 सुखी भव. जीवेत शरदः शतम्. My dear darling Sunanda Didi. Didi, you're the most talented, multifaceted and gorgeous women I have met. Love you so much. May God always keep you healthy, wealthy and prosperous. Have a great birthday. Love you so much. Happy birthday. हाय सुनंदा, हॅपी बर्थडे. कशी आहेस? मला नेहमी आठवण होती तुझी. अभ्यास कर, आपण एकत्र करायचो. रंगपंचमीला डॉक्टरांनी आमच्याकडे यायचे. शिल्पा काय रडायची ना, बापरे काय रडली होती. आई ग. आणि दाणे, बागे 2 दाणे खायचे डॉक्टरांबरोबर. आपण खूप ह्या जुन्या गोष्टी मिस करतो. एकदा भेटूयात ना का आपण. चल, हॅव अ नाईस डे. बाय. हेलो सुनंदा, जन्मदिन की बहुत 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 बधाई. बहुत खुश रहो, बहुत तंदुरुस्त रहो. मेरी ओर से तथा मेरे परिवार की ओर से तुम्हें जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना. एक्चुअल में हम लोगों की जब शुरुआत हुई दोनों की, मुझे आज याद आने लगा कि वीडियो बनाने लगे तो मैं सोची कि हम लोग कब मिले थे. तो मुझे लगता है 1975-76 की बात होगी शायद. सुवर्ण महोत्सव था विद्या प्रचारक मंडल का. उस समय मैंने तुम्हें इनवाइट किया था. एक हमें प्रोग्राम करना था, कल्चरल प्रोग्राम. और उसमें तुमने उस वर्ष उसकी मान्यता दी कि मैं आऊँगी बोल के. और उसके बाद हमने जो प्रोग्राम किया था, बहुत बढ़िया प्रोग्राम हम लोगों ने तुम ऑर्गेनाइज किया था उस समय. और उस समय से हमारी दोस्ती शुरू हो गई. फिर मैं तुम हॉस्टल की कमेटी पे भी आई. फिर उसके बाद विद्या प्रचारक में बहुत एक्टिव रोल तुम्हारा हो गया. फिर सेक्रेटरी, कार्याध्यक्ष, प्रेसिडेंट, ट्रस्टी, सब पोस्ट तुमने बहुत बखूबी से निभाई. और तुम्हारा जो तुमने एक देखा मैंने, जो परिवार को साथ में लेके चलने का, तुम्हारे भाई और पिताजी के साथ में मैंने भी बहुत बार टाइम निकाला था. उनका टाइम दिया हुआ है उन लोगों को मैंने भी. और मुझे बहुत अच्छा लगता था उनको मिलके. और जो उनका प्यार और उनका आशीर्वाद जो तुम्हें मिलता था, बहुत कुछ सीखने को मिला. और बहुत अच्छे रिलेशन परिवार के साथ तुमने जो मेंटेन किए थे, तो बहुत ही और वही रिलेशन, वही आगे बच्चों में जो संस्कार मिले हैं तुम्हारे इस सब जो फैमिली के, परिवार के साथ जो रिश्ते थे उसके. और बाद में तुम उस समय भी तुमने जो परिवार में रहने के बाद, उस ज़माने में जो तुमने पढ़ाई कंप्लीट की, बीकॉम किया, लॉ किया, पीएचडी किया, कितना ज़्यादा घर का करते करते तुमने सब संभाल कर किया. और तो बहुत अच्छी बात है. और अब उम्र के इस टप्पे में जाके तुमने जो योगा और इसका योगा और जो तुम सीख रही हो उसमें अभी पीएचडी करने की ठानी है. यस, वैसा कि तुम इतना मेहनत ले रही हो उस बात के लिए. तुम उसके लिए बेंगलोर इतना जाना पड़ता है. लेकिन बहुत एक मैंने देखा है कि तुम्हें बहुत जिद है कुछ करने की, तो तुम वो पूरी करके रहती हो. तो उस हिसाब से तुमने बहुत अच्छे से सब वो किया हुआ है. और तुम्हारा बोलने पे जो कमांड है, मास्टरी है तुम्हारी. कोई भी सब्जेक्ट ले लो तुम उस पे से
बोलती रहती हो, तो एक बहुत अच्छा तुम्हारा गुण है। हमने विद्या प्रचारक के बहाने और बाकी भी ऐसे काफ़ी बार बाहर जाने का भी मौका मिला था, साथ में रहने का मौका मिला, तो बहुत एक दूसरे से अटैच होने के कारण भी हमने बहुत कुछ सीखा। हमने नॉलेज शेयरिंग ग्रुप भी चालू किया, और तुम्हें भी जो परिवार का, बच्चों का जो सपोर्ट है सब करने के लिए, ये बहुत खुशी की बात है। बस मुझे तो इतना ही कहना है कि तुम इसी तरह से जिंदा दिली से रहो। मुझे आज भाऊ की भी याद आ रही है। भाऊ जब भी पुणे में आते थे, मेरे यहाँ खाना खाने ज़रूर आते थे, उन्हें बहुत अच्छा लगता था। वो एक अलग अपना रिलेशन बन गया था। और चलो, हम लोगों के ऐसे ही मेंटेन होने चाहिए, हमारी दोस्ती, हमारी फ्रेंडशिप ऐसे ही बढ़ती रहनी चाहिए। बस तुम ऐसे ही बहुत अपने प्रगति करते रहो। तुम योगा में और इसमें और भी ऊंचाई की सीढ़ियाँ चढ़ते रहो, ऐसे ही तुम्हें सक्सेस मिलती रहे। यही मेरी ओर से तुम्हें बहुत बहुत शुभकामना। सिर्फ इतना कहना चाहूँगी, हर इनायत हर खुशी आपकी हो, हर इनायत हर खुशी आपकी हो। महक उठे वो महफिल जहाँ हंसी आपकी हो। कोई भी लम्हा आपका उदास ना हो, कोई भी लम्हा आपका उदास ना हो। खुदा करे जन्नत जैसी ज़िंदगी आपकी हो, खुदा करे जन्नत जैसी ज़िंदगी आपको हासिल हो। बहुत फिर से मेरे तथा मेरे परिवार की ओर से तुम्हें जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। Hello Sunanda auntie, wish you a very very happy birthday, and I would just like to say that please be vibrant, enthusiastic, full of life the way you are. Continue being the same, and thank you for spreading the awareness of yoga and making everybody health conscious. Thank you and wish you all the best. नमस्ते सुनंदा मैम, जन्मदिन की आपको ढेर सारी शुभकामनाएं। जिस योग मार्ग पे हम सब चल रहे हैं, उस योग मार्ग में आपको जल्द से जल्द आत्म साक्षात्कार मिले, और उसके लिए जो धारणा है, जो तपस्या है, जो स्वाध्याय है, वो आप निरंतर दीर्घकाल करते रहे। यही मैं ईश्वर चरणी प्रार्थना करती हूँ, और आपको पुनश्च एक बार जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ। नमस्ते। I am Maya Chuttar, Senior Faculty in Chiranjeev Foundation. I am associated with Dr. Sunanda Rathi ma'am since last 4 years. Sunanda ma'am's extinguished contribution towards the yoga makes her very special for us and society as a whole. Everyone admires her good leadership qualities. With her positive approach, Chiranjeev Foundation is working on multiple social yoga projects with very good outcome. I have learnt a lot from her. Today, I wish her very happy birthday. On this occasion, I would like to say, मैम आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. Thank you. Rathi ma'am, many happy returns of the day. You are a best mentor, the best lady which I ever met. I would say a lady who is always enthusiastic, full of spark. One must learn these things from you. You are always there for me whenever I need you. Thank you so much for this. You give me the good guidance in each and every phase of my yoga journey. May all your wishes come true. May this birthday bring all the happiness in your life. Once again, happy birthday, ma'am. Happy birthday, Sunanda Tai. Stay blessed always. This is Aarti Ranade from Pune. I am a yoga professional. I have known Sunanda Tai since my childhood actually, but had lost contact. And regarding the yoga field, I am in the yoga field since the last 15 years. But Sunanda Tai introduced me to S. Vyasa, Nagendra Guruji. She had organized
SMET program, a SMET course by Nagendra Guruji of S. Vyasa in the year 2013. I attended the course and I got all the contents and the idea about S. Vyasa over there itself. And there were even Sunandaji's inputs. I was inspired by S. Vyasa as well as by Sunanda Tai. And the same year, I joined the YIC course, residential course at S. Vyasa, Bangalore. That took me to the admission for MSc distance. Very next year, I got admission for the MSc. I completed MSc in 2017 and now I'm a yoga therapist. All due credit to Sunanda Tai as well, because of her she introduced me to S. Vyasa and I joined S. Vyasa. She has been doing a marvelous job in the field of yoga since the last many years and I really appreciate her. She's a person full of energy, full of jest, and she takes people, friends, everybody along with her, and she initiates everybody. That's a very nice quality about her. She's a gem of a person. Happy birthday, Sunanda Tai, once again. Thanks for everything. Thanks. Many happy returns of the day, Sunanda मॅडम. मी डॉक्टर शिवानी सातपुते. राईट फ्रॉम मला अगदी एस व्यासाचा कोर्स करण्यापासून ते मास्टर्स इन योगा थेरपी करण्यापर्यंत तुमचं खूपच छान मार्गदर्शन मिळालं आणि मला तो एक इन्सिडेंट आठवतो जेव्हा मी बेंगलोरमध्ये होते आणि तुम्ही तिथे आल्या होता. तर दॅट वॉज व्हेरी नाईस. तुम्ही मला अगदी मैत्रिणीसारख्या भेटल्यात. मला खूप आवडलं. तुम्हाला असंच खूप योगा लाईनमध्ये यश मिळो आणि तुमचं आम्हाला वारंवार चांगलं मार्गदर्शन मिळो हीच इच्छा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. नमस्ते. ओम. सुनंदा मैम, मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आपको जन्मदिन की हार्दिक बधाई. मुझे याद है in between 2016 mid of I think it will be July August, me and my friend Mr. Amit Kulkarni met in your office, Arena office. We were working on a diabetes project for yoga instructor so that diabetes can be managed. We approached to S. Vyasa and one day suddenly I got a call from you saying that you will be organizing. So we were so lucky to be a part of this association in Pune only, that we got the direct S. Vyasa affiliation in Pune with your support. And initially we thought that you might be very strict, but when we came to your office, you gave a very good comfort. In the sense, we were so happy and we were so touched by the way you have discussed on our requirement and all the project and your future plans with respect to yoga. That was really amazing. That was one thing that bind me and my friend towards continuing for a longer time. After गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे. एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि त्या व्यक्तिमत्वाची छाप आपल्या व्यवसायावर व कामावर पाडते. त्यातूनच इतर अनेक जणांना त्यांच्या आयुष्यात प्रोत्साहन देत असते. एखादं काम मनापासून करणं आणि ते पूर्ण सचोटीने व ताकदीने करणं, यातून अशी व्यक्ती स्वतःचा आणि व्यवसायाचा दिवसेंदिवस उत्कर्ष करत असते. अशा व्यक्तीचा आपल्या आयुष्यात असणं हे खरोखरच एक मोठा योगायोग आणि दैवी योग असतो. मॅम घर, कुटुंब, त्यांचा आरेना आणि चिरंजीव फाउंडेशनची संपूर्ण जबाबदारी इतक्या समर्थपणे पेलतात की खरोखरच या स्त्रीने हे सर्व कार्य आणि त्यांची स्वतःची पूर्ण क्षमता यांचा सुंदर योग साधला आहे अशीच म्हणावी लागेल.
या त्यांच्या योग परिवारात त्यांनी मला सामील करून घेतलं आणि मलाही स्वतःला वाढवण्याची एक सुवर्णसंधी त्यांनी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. मॅम, आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला सादर प्रणाम. आपली अशा व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं खरोखरच एक मोठा योगायोग आणि दैवयोग असतो. त्या व्यक्तीकडून प्रोत्साहन घेऊन आपण आपल्या आयुष्यात इतकं सुंदर शाश्वत काही करावं अशी प्रेरणा आपल्याला सतत मिळत असते. आपल्या सर्वांच्या आवडत्या व तनामनाने सुंदर असणाऱ्या डॉक्टर सुनंदा राठी मॅडम यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद सदोदित आमच्यासोबत असावे हीच आज माझी मनापासून सुवर्णसंधी त्यांनी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. मॅम, आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला सादर प्रणाम. आपली रिस्पेक्टेड मॅम, तुम्ही मला तुमच्याबरोबर चिरंजीव योग फाउंडेशनमध्ये घेतलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्हाला तुमच्या या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि स्टे होम, स्टे सेफ. Om. Hello friends, I am Sheetal Kumbhare. I am a student of Chiranjeev Foundation doing yoga instructor course from Yes Vyasa, Bangalore. Yoga is world famous today और इसके क्या क्या बेनिफिट्स है ये आप सभी को पता ही होंगे. लेकिन क्या आप योग को खुद से सीख सकते हैं? नहीं. इसके लिए आपको योग गुरु की जरूरत होगी ही, क्योंकि आपको पता होना चाहिए योगा में प्राणायाम, मेडिटेशन और आसना को परफॉर्म करने का तरीका, एक क्रम क्या होना चाहिए, और ये सब सिर्फ हमें गुरु ही बता सकते हैं, वही गाइड कर सकते हैं. और ऐसी ही हमारी योग गुरु डॉक्टर सुनंदा राठी मैम है, जिनका समझाने का तरीका बहुत ही अच्छा, बहुत ही सरल है. उनकी टीचिंग मेथड, उनका इजी वे और उनका जो कॉन्फिडेंस है जो हम सभी को मोटिवेट करता है. सो थैंक यू सो मच सुनंदा मैम, आपके वैल्यूएबल गाइडेंस के लिए थैंक यू सो मच. Hello everyone, I am Usha Shah, student of Chiranjeev Foundation through YSC course. When I joined YSC course, my main motive was to become a yoga trainer and to get certificate and to be a profession was my motive. But when I attend back-to-back sessions of Sunanda ma'am, believe me, to get certificate or to be a professional yoga trainer is my secondary motto. Main thing I achieved from her sessions was to be happy, be calm at your mental level, and I think I was living in illusion of that I am happy, but it was for temporary period of time. Through Karma Yoga, Raj Yoga, meditation, pranayam, all these things affect to me very, very deeply, and this is all I can see on my children's and on my family members. So hats off to you, Sunanda ma'am. Your sessions was very knowledgeable and very absorbing, and I am also want to be on your path, and whatever I get, whatever knowledge I have achieved from you, I will surely spread in society. So I feel lucky that I am on right path and under your guidance of yoga. So thanks a lot, and happy birthday to you. May you all achieve what you want and what you want to pursue in your life. Thank you.